चला तर मित्रांनो, आज आहे आपला बॅक आणि बायसेप डे. तर मित्रांनो, आज तुम्हाला विचार पडला असेल का पुल डाऊन पासून चालू केला आज. तर लोअर बॅकनी खूप त्रास दिलाय मित्रांनो, म्हणून आज सगळा वर्कआउट पुल डेच होईल. वेट लिफ्टर नाही होणार. तर चला मित्रांनो, पहिला फुल लेग पुल डाऊन घेतला, नंतर क्लोज ग्रिप लेग पुल डाऊन घेतला. हा सेट मारताना एकदम फाटलेली नाव, असं वाटलं का डेडलिफ्ट पण नको ती. एवढी बॅक अशी पेन करत होती ना वर्कआउट करताना, काही बोलूनच फायदा नाही. एवढी लोअर बॅक दुखते तरी पण काय आपली खात जाणार नाही जिम करायची, तरी आपण हेवीच वर्कआउट केला. पुढचा सेट घेतला मशीन रो. याचे पण 3 सेट मारले. ही मशीन ट्राय करताना आहे ना लोअर बॅक पेन झालता, पण तेवढं लक्ष नाही दिला. बेल्ट लावून मारले, 3 सेट पूर्ण केले. पण मार आणि पुढचा सेट घेतला केबल रो. याचे पण 3 सेट केले. इकडून तिकडून इकडून तिकडून मार मार केला आणि एकदाशी पुढचे सेट करत गेलो. पुढचा सेट घेतला सिंगल हँड डंबल. याचे पण 3 सेट केले. हा सेट मारताना दमलो तरी काय आपली खात जाणार नाही. एकदाशी पूर्ण केल्या आणि गेलो पुढचे सेट कर. पुढचा सेट घेतला लेग पुल. काहीतरी नवीन ट्राय केला, नवीन नवीन शिकायला पाहिजे, तरच जिममध्ये मजा येईल. नाहीतर काय जाऊन तोच वर्कआउट करायचा आणि घरी आल्यावर तोच खाणं खायचा, तर फायदा नाही. लो भाई, परत एकदा 10 सेट मारायला. बायसेपसाठी 10, एकच व्हेरिएशन आणि 10 सेट्स. भाई बायसेपाचा फुकते ना, ट्राय करा. नंतर येऊन माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा का कसा बायसेप पंप झालता. एकच सेट केला आणि आलो हॅमर कर्लसाठी. एकच सेट केला हॅमर कर्लसाठी पण व्हेरिएशन मारल्या. प्रेशर काही भेट नव्हता. चला मित्रांनो, बाय बाय.